जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. आजच्या भागामध्ये मी आपणाला एका सर्पाची गोष्ट सांगणार आहे. एके ठिकाणी एक सर्प राहत होता. त्यामुळे त्या रस्त्याने जायला कोणाचेच धैर्य होत नसे, कारण तिकडे कोणी गेले की तो तत्काळ त्याला दंश करी आणि तो मृत्युमुखी पडे. एके दिवशी एक महात्मा त्या वाट्याने गेला. तेव्हा त्याला चावण्याकरता तो सर्प त्याच्या पुढे धावत आला. पण तो त्या साधूजवळ जाऊन पोचता त्या योगाच्या साधू वृत्तीने त्याची उग्रता मोडली आणि तो अगदी हतवीर्य झाला. त्या सर्पाकडे पाहून साधू म्हणाला, काय रे गड्या, आता तुला चावावेसे वाटते काय? सर्प अगदी लज्जित झाल्यामुळे त्याने त्यास काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा साधू त्यास म्हणाला, गड्या, तू आता एक काम कर की आजपासून कोणालाही दुखवू नकोस. सर्पाने त्यास वंदन करून ती गोष्ट मान्य केली. नंतर तो साधू आपल्या रस्त्याने निघून गेला आणि तो सर्प आपल्या बेळ्यात जाऊन बसला व तेथपासून कोणालाही न दुखविता, कोणाच्याही अंगावर न जाता सात्विकतेने व गरीबतेने राहू लागला. थोडे दिवस गेल्यानंतर आसपासच्या लोकांस वाटू लागले की ह्या सर्पाचे सारे विष नाहीसे झाले, आता याला भिण्यासारखे काही नाही. तेव्हा जो तो त्यास छळू लागला. कोणी त्याला मारू लागले, कोणी त्याच्या शेपटाला धरून फारा ओरडू लागले. अशा रीतीने लोक त्याला इतका त्रास देत की पुसू नये. सुदैवाने पुन्हा पूर्वीचाच योगी त्याच रस्त्याने आला आणि सर्पाकडे पाहू लागला. तो पूर्वी पाणीदार दिसणारा तो सर्प आता अगदी दीनवाणा लागला. सर्वांग ठेचलेला व मरणोन्मुख असा दिसला. तेव्हा त्याच्या पोटात दया येऊन त्याने त्यास विचारले की तुझी अशी दशा कशाने झाली? तेव्हा सर्प म्हणाला, साधूवर्य, आपण उपदेश केल्याप्रमाणे मी कोणालाही दुखवीत नाही, हेच याचं कारण. पण हाय किती हो निष्ठुर लोक. साधू हसून म्हणाला, खुळ्या, मी तुला फक्त कोणाला चावू नकोस, दुखवू नकोस एवढाच उपदेश केला होता. पण तू दुसऱ्याला भेडसावू नकोस असे काय मी तुला सांगितलं नव्हतं? तू कोणत्याही प्राण्याला चावला नाहीस तरी तू जर जगात राहतोस तर दुसऱ्याच्या अंगावर फुटकार टाकून त्यांना दूर अंतरावर उभे करीत जा. तद्वत आपणास जगामध्ये राहायचे असेल तर दुसऱ्याला धाक दाखवायला पाहिजे आणि आपली योग्यता सांभाळली पाहिजे. दुसऱ्याला दुःख देऊ नये हे खरं, पण त्याच्याबरोबरच दुसऱ्याकडून आपल्यालाही पण दुःख करून घेऊ नये हे देखील तितकंच खरं. झाडावर फळं लटकली म्हणजे ते नेहमी खाली वागते. तद्वत तुम्हाला मोठे होण्याची इच्छा असेल तर नम्र आणि लीन व्हा. तराजूचे पारडे जड असते ते खाली वागते आणि जे हलके असते ते वर जाते. त्याप्रमाणे जो मनुष्य गुणी व योग्य असतो तो नेहमी लीन व नम्र असतो आणि मूर्ख असतो तो पोकळ गर्वाने रिकामाच फुगलेला असतो. सत्पुरुष हे परमेश्वराच्या बैठकीच्या जागेत असून ते त्याच्या इष्टमित्रांसारखे असतात. कोणी मित्रासारखे असतात, कोणी खेळगड्यांसारखे असतात. जे कोणी प्रपंचात राहून मुक्ती मिळवण्याची खटपट करतात ते सुरक्षित किल्ल्याच्या आतून लढणाऱ्या वीराप्रमाणे होत, आणि जे प्रपंचाचा त्याग करून विरक्त होतसा ते परमेश्वराकडे निघतात ते समरांगणात लढणाऱ्या योद्ध्याप्रमाणे आहेत. किल्ल्यात राहून लढायचे काम समरांगणात उभे राहून लढणाऱ्यांपेक्षा अधिक सोपे आणि निर्धास्त असते. जगन्मातेची अशी प्रार्थना करा की हे आई, मला अशी भक्ती दे की जिला इंद्रियाधीनपणा माहीत नाही आणि जिला श्रद्धेपासून ढळावायचे माहीत नाही. विषारी सर्पाचा उपद्रव असलेल्या घरात मनुष्य राहत असतात तरी ती नेहमी जागी आणि सावध असतात. त्याप्रमाणे जगात राहणाऱ्या मनुष्याने कामाला आणि लोभाच्या भुरळीविषयी नेहमी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. पाण्याच्या भांड्याच्या बुडाशी एखादे लहानसे छिद्र असले तरी त्या लहानच्या भोकातून सारे पाणी वाहून जाते. त्याप्रमाणे धार्मिकतेमध्ये यत्किंचितही प्रपंचिक शिंतोडा उडाला तर सारे केलेले श्रम व्यर्थ जातात.
परमेश्वर म्हणतो, सर्प होऊन चावणार तो मीच आणि त्यातून बरा करणारा गारुडीही मीच. अपराधी ठरविणारा न्यायाधीश मी आणि शिक्षा देणारा चपराशीही मी. ईश्वर चोराला सांगतो चोरी कर आणि लगेच जाऊन घरवाल्यास सांगतो चोराची खोड मोड. प्रत्येक गोष्ट करणारा तोच. 7 असामींनी ईश्वराकरता गुरुची आज्ञा जुगारून दिली. ते 7 असामी म्हणजे 1 भरत, 2 प्रल्हाद, 3 शुकदेव, 4 विभीषण, 5 परशुराम, 6 बळी आणि 7 गोपी. नाटकाच्या थिएटरमध्ये एकच मनुष्य ज्याप्रमाणे पशु व पक्षी यांचे परोपरीचे मुखवटे हुबेहूब घालून येतो, त्याचप्रमाणे परमेश्वर निरनिराळ्या मनुष्यांची व जनावरांची रूपे घेतो आणि एकच मुखवटा ज्याप्रमाणे अनेक मनुष्यांनाही घालता येतो, त्याप्रमाणे कित्येक पशूंनाही मनुष्याचा वेश दिलेला असतो. ते जरी दिसण्यामध्ये मनुष्यासारखे दिसतात, तरी त्यापैकी कोणी फाडून खाणारे लांडगे देखील असतात, कोणी भयंकर अस्वल असतात, कोणी लबाड कोल्हे असतात व कोणी द्वेष करणारे सर्प असतात.